सरकार कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करत आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी मिळाली असं होत नाही, कारण सरकार म्हणते आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे। आता या आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता तुमचं ग्रामपंचायत असेल, तुमची ज्या बँकेतनं कर्ज घेतलं ती बँक असेल किंवा जिल्हा बँक असेल, सहकारी सोसायटी असतील, इत्यादी ठिकाणी तुमच्या कर्जमाफीच्या याद्या लागणार आहेत। किंवा तुम्ही अधिकृत जे पोर्टल आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याच्यावर सुद्धा तुमचं याद्या तुमचं नाव बघू शकता। आता तुम्ही मी जे सांगितलं या ठिकाणी त्या याद्या बघितल्या, त्या यादीमध्ये तुमचं नाव असलं तर त्याच्या पुढे तुमचा एक विशिष्ट क्रमांक आहे, तो क्रमांक तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या गावातला जो महाई सेवा केंद्र चालक आहे, ज्याला आता आपले सेवा केंद्र म्हणते सरकार, तर त्या आपले सेवा केंद्रावाल्याकडे जायचंय। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या यादीतल्या तुमच्या नावाच्या पुढचा जो विशिष्ट क्रमांक आहे तो त्या माणसाला द्यायचा आहे आणि शेतकऱ्यांनी केंद्र चालकास आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील त्याच्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक सादर करायचा। आधार कार्ड द्यायचा किंवा कर्जमाफीची यादीच्या पुढचा जो क्रमांक आहे दोन्हीपैकी कुठलाही एक आपले सेवा केंद्रावर सादर करायचा, दोन्हीपैकी कोणताही एक, ठीक आहे। त्यानंतर केंद्र चालकाने शेतकऱ्याच्या विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे शेतकऱ्याची ॲग्रीस्टॅग नोंदणी पोर्टलवरून तपासावी। म्हणजेच काय, आपले सेवा केंद्र चालकानं मग तिथं हे तपासायचं की सदर शेतकऱ्यानं फार्मर आयडी काढलेला आहे का। जर त्यानं काढला असेल तर ठीक, नसेल तर त्या आपली सेवा केंद्र चालकानं पहिला त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी काढून द्यायचा आहे। फार्मर आयडी त्यानंतर केंद्र चालकाने शेतकऱ्याची ॲग्रीस्टॅग नोंदणी, ॲग्रीस्टॅग म्हणजे फार्मर आयडी, केंद्र चालकाने शेतकऱ्याची ॲग्रीस्टॅग नोंदणी झाल्याची खात्री झाल्यानंतर शेतकऱ्याचा कर्ज खात्याचा तपशील प्राप्त करावा। हे आपली सेवा केंद्राकडे तुम्हाला फक्त जायचंय, आधार प्रमाणीकरण करायचं, म्हणायचं कर्जमाफीचं, तो पुढची प्रोसेस करेल। त्यानंतर केंद्र चालकाने संगणक पटलावर दिसत असलेल्या आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक व कर्ज खात्यातील थकीत रकमेबाबत शेतकऱ्याकडून खात्री करून घ्यायची आहे। जसं की मी आपले सेवा केंद्र चालकाचा केंद्र चालक आहे, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही माझ्याकडे आलेत, तुम्ही मला तुमचा आधार क्रमांक दिलाय किंवा तुम्ही मला तुमचं यादीतल्या समोरचा विशिष्ट क्रमांक दिलाय, मग मी तुमचं आधार प्रमाणीकरण करतोय। तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं फार्मर आयडी वगैरे आहे का, पोर्टल वगैरे आहे का, सगळं बघतोय। ते बघितल्यानंतर तुमच्यावर किती कर्ज आहे, कधी घेतलंय, तुम्ही कर्जमाफी पात्र आहेत का, या संदर्भातली खातरजमा करणं गरजेचं आहे, जे पोर्टलकडनं करून घ्यायची आहे, ठीक आहे। शेतकऱ्यांनी सर्व माहिती सहमती दर्शवल्यास, पूर्ण माहिती खरी असली तरच शेतकऱ्यांनो आधार प्रमाणीकरण करताना सहमती दर्शवा। माहिती चुकीची असली तर ती तक्रारीसाठी पाठवा। जर तुम्ही तशाच पद्धतीने सहमती दर्शवसाल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये बाद ठरू शकता, कारण की तुम्हाला चालण्या लावून त्याच्यामध्ये अडकवण्याचा या सरकारचा घाणेरडा हा प्लॅन आहे, ठीक आहे। शेतकऱ्यांनी सर्व माहितीस सहमती दर्शवल्यास बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करावे, ॲग्री व सबमिट ही प्रक्रिया पूर्ण करावी व प्रणालीवरून प्राप्त झालेली पावती शेतकऱ्याला द्यावी। सगळी माहिती तुमची बरोबर असली तर तुमचं प्रमाणीकरण होईल आणि तुम्हाला एक पावती भेटेल। ती पावती म्हणजेच तुमची कर्जमाफीची KYC आपण असं म्हणू शकतो। त्यानंतर शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाबाबत असहमती असल्यास केंद्र चालकाने प्रथमतः शेतकऱ्याचे मूळ आधार कार्ड तपासावे, त्यानंतर योग्य आधार क्रमांक नोंदवून शेतकऱ्याचे बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करावे। आधार क्रमांक चुकीचा असल्याची नोंद घ्यावी, याबाबतची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठवल्याची माहिती द्यावी व प्रणालीवरून प्राप्त झालेली तक्रार पावती शेतकऱ्याला द्यावी। जर का शेतकऱ्यामध्ये जर का त्या सरकारच्या याद्या, सरकारची आकडेवारी, शेतकऱ्यावरचं प्रत्यक्ष कर्ज किंवा त्या सगळ्या व्यवहारामध्ये जर शेतकऱ्याची आणि सरकारमध्ये जर का तफावत असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला तक्रारीची पावती सुद्धा मिळेल। ती तक्रार जिल्हास्तरीय त्या कर्जमाफी समितीकडे जाणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा वापरून प्रमाणीकरण नोंदवता येत नसल्यास इतर बोटांचे ठसे वापरून 2 ते 3 वेळा प्रयत्न करावा। त्याद्वारे सुद्धा प्रमाणीकरण होत नसल्यास अनएबल टू ऑथेंटिकेट हा पर्याय वापरून केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरण करावे। याबाबतची तक्रार तहसीलदार यांच्याकडे दाखल होईल। प्रणालीवरून प्राप्त झालेली तक्रार पावती शेतकऱ्यास द्यावी। अशा पद्धतीची आधार प्रमाणीकरण कार्यपद्धती
सरकारनं आणलेली आहे. कर्जमाफीला लाभ घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या आधार प्रमाणीकरण कार्यपद्धतीतनं जायचंय. ते जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कर्जमाफी यादीत नाव आलं तर त्या यादीतल्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक किंवा तुमचा आधार क्रमांक घेऊन तुम्हाला आपली सेवा केंद्राच्या केंद्रचालकाकडे जाऊन हे सगळं करायचंय. आता हे सगळं तपासायचं म्हणजे सरसकट शेतकरी जाणार आणि नुसत्या OTP साठी त्याला 100-100, 200 रुपयानं लुटल्या जाणार. हे नक्कीच आहे. किती मोठी लूट आता ही होणार हे वावगं सांगण्याची गरज नाही. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असेल बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.